या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारू हा सर चारुलताच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की चारू, या घरामध्ये माझ्या मनासारखं काहीच घडत नाही आहे. त्या अधिपतीला अक्कल येत नाही आहे, अक्षरा घरात परत येत नाही आहे आणि ती बाई या घरातून काही जात नाही आहे. माझी तर आता जगायची इच्छाच संपली आहे. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि ती चारू हा सरांना म्हणते की मोठे मालक सणासुदीच्या दिवशी असं काही बोलू नका. आणि तिला बघून चारुहास सर खूप चिडतात. ते तिला विचारतात की आता माझ्या घरात मी कसं बोलायचं हे तू मला सांगणार का? त्यावर भुवनेश्वरी हसून म्हणते की मी फक्त इतकंच म्हटले की सणासुदीच्या दिवशी असं काही वाईट बोलू नका. आणि ते ऐकून चारुहास सर तिच्यावर अजूनच चिडतात. भुवनेश्वरी त्यांना म्हणत असते की इथे तर आम्ही फक्त तुम्हाला रंग लावायला आलो आहोत. आणि त्यामुळे चारुहास सर म्हणतात की तुला लाज वाटत नाही का गं? मी तुझा इतका तिरस्कार करतो पण तुला प्रत्येक वेळी माझ्यासमोर यायचंच असतं का? तर भुवनेश्वरी हसतच म्हणते की जरी तुम्ही माझा तिरस्कार करत असला ना तरी मी तुमच्यावर प्रेमच करते. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे चारुहास सरांचा राग अजूनच वाढतो. दुसरीकडे अधिपती शाळेत जाण्यासाठी निघालेला असतो, परंतु गाडीत जाता जाता तो सूर्यासोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की आत्तापर्यंत मास्तरीनबाई सतत माझ्यासोबत असायच्या, त्यामुळे मग तुझ्याशी बोलायला गेले अनेक दिवस वेळ भेटलाच नाही. पण आज मास्तरीनबाई नाही तर तुझ्यासोबत बोलतो. आणि मग त्यानंतर तो अक्षराबद्दलच एकटाच बडबड करत राहतो. अक्षरासोबत असती तर काय झालं असतं याचाच तो सतत विचार करत असतो. आणि पुन्हा पुन्हा देवाकडे प्रार्थना करत असतो की निदान आज तरी माझी आणि मास्तरीनबाईंची भेट घडू दे. तर दुसरीकडे चारुहास सर आणि भुवनेश्वरी यांचा वाद सुरूच असतो. चारुहास सर नेहमीप्रमाणे म्हणत असतात की मला तुला या घरातून बाहेर काढायचंय. जोपर्यंत तू हे घर सोडून जात नाही ना तोपर्यंत माझ्या घरात आनंद येणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणू लागते की मी तुम्हाला तुमच्या घरात आनंद आणण्याची एक संधी दिली होती, मात्र ती संधी तुम्ही तुमच्या हाताने घालवली. जर त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत गपगुमान लग्न केलं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. मात्र चारुहास सर म्हणत असतात की त्या लग्नाचा विषय तर तू काढूच नको. तू माझ्या चारूचं रूप घेऊन माझ्या समोर आली आणि मला लग्नाला तयार केलं. पण अक्षरा बरोबर त्यावेळी त्या ठिकाणी आली आणि तिने हे लग्न थांबवलं आणि तुझं स्वप्न स्वप्नच राहिलं. भुवनेश्वरी म्हणत असते की तुमच्यासोबत तर मी अनेक स्वप्न बघितली होती, तुम्ही मात्र त्यातलं एकही स्वप्न पूर्ण केलं नाही. तर चारुहास सर चिडून म्हणत असतात आणि तुझं एकही स्वप्न मी कधी पूर्ण होऊसुद्धा देणार नाही, कारण तुझ्यासारखी बाई मला या घरातच नको आहे. आणि तू ना फक्त खोटंच बोलू शकते. त्या दिवशी होळीला मी बघितलं ना तू किती खोटं बोलतेस ते, कारण खरं सांगायची हिंमत तुझ्यात नाही आहे. आणि ते ऐकून मग भुवनेश्वरी देखील चिडते. दुसरीकडे फुलपगारे सर आणि ते गवते सर स्टाफ रूममध्ये बसलेले असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि त्या अहवालामध्ये काही चुकी तर नाही आहे ना हे त्यांना विचारते. फुलपगारे सर सांगतात की नाही अक्षरा, काही चुकी नाही आहे. आणि मग त्यानंतर ते त्या दोघांना म्हणतात की आज तुम्ही माझ्यासोबत घरी चला. घरी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आहे. पण ते ऐकून अक्षरा म्हणते की सर मी नंतर कधीतरी येईल, कारण आत्ता घरी आई वाट बघते. आणि मग त्यानंतर ती त्या दोघांचा निरोप घेऊन बाहेर पडते. तर ते गवते सर देखील फुलपगारे सरांना सांगत असतात की सर आता मी सुद्धा माझ्या घरी जातो, बायको वाट बघत असेल. आणि त्यावर फुलपगारे सर म्हणतात की ठीक आहे, मात्र मला तर थांबावंच लागेल, कारण अधिपती अजून आले नाही आहेत आणि त्या अहवालावर त्यांची सही हवी आहे. तर दुसरीकडे अक्षरा स्टाफ रूममधून बाहेर येते, पण तिला पुन्हा काहीतरी काम आठवतं म्हणून ती आतमध्ये जाते. आणि नेमकी त्याच वेळी अधिपतीची गाडी त्या ठिकाणी येते, परंतु त्याला कोणीतरी आवाज देतं, त्यामुळे तो त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जातो. आणि मग त्यानंतर अक्षरा त्या ठिकाणी येते. मात्र त्या दोघांची चुकामुक होते. अधिपती स्टाफ रूममध्ये जातो तर अक्षरा शाळेतून बाहेर पडते. दुसरीकडे चारुहास सरांचा आणि भुवनेश्वरीचा अजूनही त्या मोडलेल्या लग्नावरून वाद सुरूच असतो. भुवनेश्वरी म्हणत असते की जर तुम्ही आमच्याशी लग्न केलं असतं ना तर आज चित्र काहीतरी वेगळं असतं. तर चारुहास सर म्हणत असतात की आता तरी देवाला घाबर भुवनेश्वरी, तू माझ्याशी खोटं बोलून मला फसवून त्या लग्नासाठी तयार केलं होतं, मात्र देवाने बरोबर त्यावेळी त्या जागी अक्षराला पाठवलं आणि मला हे सगळं करण्यापासून थांबवलं. आता तरी देवाला घाबर भुवनेश्वरी.
पण भुवनेश्वरी म्हणत असते की जर त्यावेळी सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं नसतं ना, तर आज त्या या घरात असत्या. त्यांनी आमचं लग्न मोडलं म्हणून मग आम्ही त्यांचा संसार मोडला. आणि हे ऐकून चारुहास सरांना धक्काच बसतो. दुसरीकडे अक्षरा शाळेतून बाहेर पडत असताना तिला तिच्या वर्गातील काही मुलं भेटतात. ते तिला होळीच्या शुभेच्छा देतात. तर अक्षरा त्यांना सांगते की तुम्ही व्यवस्थितपणे होळी खेळा, एकमेकांना दुखापत होईल, इजा होईल असं काही करू नका. त्यावर ते सगळेजण हो म्हणतात आणि मग अक्षरासुद्धा त्यांना थोडासा रंग लावते आणि पुढे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे अधिपती शाळेत आल्यामुळे फुलपगारे सर त्यांचे आभार मानतात. तर अधिपती विचारत असतात की सर काय झालं, तुम्ही आम्हाला इतक्या घाईघाईने का बोलावून घेतलं. आणि मग फुलपगारे सर अधिपतीला त्या अहवालाबद्दल सांगतात आणि म्हणतात की यावर तुमची तातडीने सही हवी होती. आणि ते ऐकून अधिपतीचा चेहराच पडतो. तो म्हणत असतो की यासाठी तुम्ही इथे आम्हाला बोलावलंत का. आणि त्यावर फुलपगारे सर म्हणतात हो, कारण हे खूप महत्त्वाचं काम आहे. तर अधिपती म्हणत असतो की आम्हाला वाटलं होतं मास्तरीनबाईंचं काहीतरी काम असेल. आणि ते ऐकून फुलपगारे सर म्हणतात की अक्षरा तर तिचं काम करून आत्ताच गेली. आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो विचारतो म्हणजे मास्तरीनबाई इथे आल्या होत्या का. आणि त्यावेळी फुलपगारे सर सांगू लागतात की हो, तिनेच हा सगळा अहवाल बनवला आहे. आणि ते ऐकून अधिपती तर खूपच खुश होतो. तो विचारत असतो की मग आता मास्तरीनबाई कुठे आहेत. तर फुलपगारे सर सांगतात की ती आत्ताच घरी जाण्यासाठी निघाली आहे, 5 मिनिटं झाले असतील. आणि मग ते ऐकून अधिपती पटकन त्या अहवालावर सही करतो आणि तो सुद्धा अक्षरा बाहेर कुठे दिसते का हे बघण्यासाठी ताबडतोब बाहेर येतो. तो तिथे आजूबाजूला विचारपूस करतो, मात्र त्याला अक्षरा काही तिथे सापडत नाही. त्यामुळे तो काळजीत पडतो. तर दुसरीकडे रस्त्यावर काही मुलं होळी खेळत असतात आणि त्यातीलच एकाला थोडी दुखापत होते. अक्षरा लगेच त्याच्या जवळ जाते आणि त्या मुलाची विचारपूस करते. ती म्हणत असते की आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊयात, परंतु तो नकार देतो. आणि मग ती मुलं पुन्हा रंग खेळायला सुरुवात करतात. आणि मग अक्षरा देखील घरी जाण्यासाठी निघते. तर अधिपती अक्षराला शोधत नेमका त्या रस्त्यावर आलेला असतो. अनेक लोक त्याला रंग लावण्यासाठी येतात, परंतु अधिपती कोणाकडूनही रंग लावून घेत नाही. तो फक्त अक्षराचा शोध घेत असतो. ते दोघेही त्या रंग खेळणाऱ्या सगळ्या मुलांकडे, माणसांकडे आनंदाने पाहत असतात. आणि मग त्यानंतर जेव्हा ते दोघेजण एकमेकांच्या समोर येतात, त्यावेळी नेमकी एक लहान मुलगी रंगांचं ताट घेऊन त्या ठिकाणी येते आणि त्यांना जाऊन धडकते. त्यामुळे ते रंग त्या दोघांच्याही अंगावर उडतात. आणि मग त्यानंतर जेव्हा ते दोघेजण एकमेकांना बघतात तेव्हा त्यांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ते एकमेकांकडे बघतच राहतात. तर दुसरीकडे चारुहास सर भुवनेश्वरीला विचारत असतात की म्हणजे तू हे कबूल करतेस का की तूच माझ्या सुनेला घराबाहेर काढलं, तिचं आणि अधिपतीचं लग्न मोडलं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अजून तरी आम्ही लग्न मोडलेलं नाही आहे, पण आम्ही लवकरच त्यांचं लग्न मोडणार आहोत. मुळात आम्हाला ती सून म्हणून कधीच नको होती, परंतु अधिपतींचा तिच्यात जीव अडकला होता म्हणून नाईलाजाने आम्ही त्या दोघांचं लग्न लावून दिलं. पण शिकलेली सून आम्हाला कधीच नको होती आणि त्यातच त्यांनी आमचं लग्नसुद्धा मोडलं. त्यामुळे आता त्यांना या घरात थारा नाही. लवकरच त्या दोघांचं लग्न मोडलेलं असेल. आणि हे ऐकून चारुहास सर खूप चिडतात. ते म्हणत असतात की आत्ता तुझं हे बोलणं ना अधिपतीने ऐकायला हवं होतं, म्हणजे त्याला तुझं खरं रूप कळलं असतं. मात्र भुवनेश्वरीला त्यांच्या या बोलण्याचा काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे चारुहास सर तिच्या हातामध्ये असणारं रंगाचं ताट फेकून देतात आणि रागातच तेथून निघून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दुर्गी भुवनेश्वरीला सांगते की शाळेमध्ये त्या मास्तरनीची आणि आपल्या अधिपतींची भेट झाली आहे. आणि हे ऐकून भुवनेश्वरी घाबरते. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा एकमेकांना भेटून खूप खुश असतात. आणि मग अक्षरा अधिपतीला सांगू लागते की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर दुसरीकडे भुवनेश्वरी रागातच दुर्गीला म्हणत असते की काही झालं तरी त्या मास्तरीनबाईंना आम्ही पुन्हा या घरात येऊ देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब